आज आपण बनवूया कलेजी मसाला फ्राय। आपण आता ग्रेव्हीसाठी टमाटर कट करून घेऊ। टमाटे कट करून झाले, आपण आता याला मिक्सर जार मध्ये काढून घेऊ। यांची बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ आपण। आता इथे मी पेस्ट बनवण्यासाठी कोथिंबीर घेतली आहे, पुदिना घेतलेली आहे, 6-7 हिरव्या मिरच्या आहे, अद्रकचा 1 इंच तुकडा आहे आणि लसूण घेतलेला आहे। आपण आता हे मिक्सर जार मध्ये काढून घेऊ। 1 वाटी दही घेतलेली आहे, यांची आपण बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ। आपण आता कांदा बारीक कट करून घेऊ। कांदा कट करून झालाय, कांदा काढून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल घालून घेऊ। तेल सोबत इथे मी अमूल बटर घेतलेलं 1 क्यूब ती पण घालून घेऊ। बटर आणि तेल व्यवस्थित गरम झालेले आहे। आपण आता त्याच्यामध्ये काही खडे मसाले घेतले ते घालून घेऊ। इथे मी दालचिनी घेतली, काळी मिरी घेतली, लवंग घेतलेलं आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, जावित्रीचं 1 फूल घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरे घालून घेऊ। बारीक चॉप केलेला कांदा व्यवस्थित परतून घेऊ आपण, हलका ब्राऊन होतो। आता आपण कलेजी मॅरिनेट करून घेऊ। इथे मी 400 ग्रॅम कलेजी घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून। आपण आता हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि पुदिनाची पेस्ट केलेली ती घालून घेऊ याच्यावर। त्यामध्ये मी 1 लिंबू पिळतोय, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कलेजी आपली आता व्यवस्थित मॅरिनेट झालेली आहे। आपण 15 मिनिटांसाठी अशीच आपण कलेजी ठेवून घेऊ। कांदा व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे, बघू शकता हलका गोल्डन ब्राऊन कलर बी आलेला आहे त्याला। आपण आता त्यामध्ये कलेजी मॅरिनेट केली होती ती घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 3 ते 4 मिनिटं आपण अशीच कलेजी परतून घेऊ, जोपर्यंत दही आणि अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीरचं व्यवस्थित पाणी सुटत नाही आणि ग्रेव्हीला चांगलं तेल येत नाही तोपर्यंत। कलेजी व्यवस्थित फ्राय झालेली आहे, बघू शकता चांगलं तेल पण सुटलेलं आहे। अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, दही व्यवस्थित मिक्स पण झालेलं आहे त्याच्यामध्ये। आपण आता त्यामध्ये टमाटरची प्युरी केली होती ती घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता यामध्ये काही मसाले घालून घेऊ। सर्वप्रथम मी बारीक कुटलेली लाल मिरची घेतलेली ती घालून घेऊ। हळद अर्धा चम्मच, सुपर गरम मसाला अर्धा चम्मच, चिकन मसाला, किचन किंग, चवीनुसार मीठ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मसाले व्यवस्थित आपले मिक्स झालेले। आता आपण आता कलेजी शिजण्यासाठी त्यामध्ये पाणी घालून घेऊ। ही कलेजी तुम्ही कुकरमध्ये शिजवली तरी चालते आणि वाफेवर शिजवली तरी पण चालते। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता कलेजी अशीच वाफेवर 20 मिनिटं शिजवून घेऊ। 15 मिनिटं झालेले, आपण आता झाकण काढून घेऊ। बघू शकता छान अशी कलेजी शिजून रेडी झालेली आहे आपली। ग्रेव्ही पण छान अशी शिजलेली आहे, कलेजीला छान अशी तर्री पण आलेली आहे। आपण आता याला फायनल टच म्हणून थोडासा लिंबू घालून घेऊ। थोडीशी चटपटीत बनवतोय मी इथं कोथिंबीर। आपली आता कलेजी मसाला फ्राय रेडी झालेली आहे, आपण आता सर्व करून घेऊ। हा कलेजी मसाला फ्राय तुम्ही बाजरीच्या भाकरी किंवा तांदळाच्या भाकरी सोबत खाऊ शकता, खूप छान टेस्ट लागेल। थिक ग्रेव्ही एकदम, त्याला ग्रेव्ही पण नाहीये, लटपट बनवलेली आहे।